यानंतर एक धक्कादायक आणि मोठी बातमी शिरूरमधून एका गरीब महिलेची भर रस्त्यातच प्रसूती झाली। शिरूरमधल्या निर्माण प्लाझा परिसरातली ही घटना आहे। प्रसूती कळा असह्य झाल्यामुळे ही महिला रस्त्यावरच बसली आणि तिने बाळाला जन्म दिला। ही माहिती मिळताच स्थानिक महिला नगरसेविका आणि डॉक्टरांनी तातडीने धाव घेतली। साड्यांचा अडोसा करत सुरक्षित वातावरण निर्माण केलं गेलं। डॉक्टर सुनीता पोटे यांनी तत्काळ उपचार केल्यामुळे बाळ आणि त्याची आई आता सुरक्षित आहे। शिरूरमध्ये भर रस्त्यात महिलेची प्रसूती झालेली आहे आणि यावेळेस आपण बघतोय सगळ्या महिला ज्या आहेत त्यांनी आणि डॉक्टरांनी या ठिकाणी प्रसंगावधान राखलं आणि ही सुरक्षित प्रसूती या महिलेची केलेली आहे। गेल्यानंतर पाहिलं तर ती महिला रस्त्यावरती बसलेली होती आणि तिच्या हातामध्ये तिचं बाळ होतं आणि तिचा नवरा तिच्या शेजारी डोक्याला हात लावून बसलेला होता। ते बाळ हातात घेतलं होतं पण ते बाळ रडत नव्हतं, श्वास घेत नव्हतं, काहीच करत नव्हतं। तिच्या हृदयाचे ठोके काळजीनं व्याकुळ झालेले होते। ते डॉक्टरांचं टेक्निक असतं, ते टेक्निक वापरून मी थोडंसं त्या बाळाला थोपटलं, मसाज दिला आणि त्याला क्राय घेण्यासाठी प्रयत्न केला। 2-3 मिनिटांनंतर त्या बाळाने क्राय घेतला आणि त्यावेळेला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती इतका आनंद होता। तर थेट जाऊयात शिरूरमध्ये आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रोहिदास, आता सध्याची काय स्थिती आहे, नेमकं काय घडलं होतं आणि आता या महिलेची प्रकृती कशी आहे, बाळाची प्रकृती कशी आहे? खरं तर शिरूर शहरामध्ये एका कुटुंबाची नियतीने परीक्षा पाहायला मिळाले। एका बाजूला मृत्यूशी झुंज तर दुसऱ्या बाजूला प्रस्तुतीच्या कळा घेणारी महिला रस्त्यावरती प्रस्तुती झाली। यावेळेस शिरूर शहरातल्या काही रणरागिणींनी मदतीचा हात पुढे घेत बाळाला सुखरूप वाचवलं। मात्र गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय प्रस्तुतीच्या काळामध्ये खाजगी रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत। त्याचाच परिणाम गोरगरीब जनतेवरती होतोय। असाच काहीसा प्रकार या कुटुंबाच्या बाबतीत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। शिरूर शहरात राहणारे हे गरीब कुटुंब आहे आणि हे कुटुंब आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी ही महिला दवाखान्याच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या मध्यभागीच प्रस्तुतीच्या कळा आल्या आणि रस्त्याच्या कडेलाच ही महिला प्रस्तुत झाली आणि त्यानंतर अर्ध्या तासाने शिरूर शहरातल्या काही सामाजिक कार्यकर्त्या आणि डॉक्टरांनी येऊन या बाळाची प्रस्तुती केली आणि त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। सध्या बाळ सुखरूप आहे। मात्र ज्या बाळाचा जन्म झाला, जे बाळ उद्याचं भविष्य पाहण्यासाठी या रस्त्यावरती आलं, त्याचा जन्मही त्याच रस्त्यावरती झालाय। मात्र या कुटुंबाला कुठलीही सुविधा दिली गेली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। लाखो रुपये घेऊन प्रस्तुतीचा शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय असतील किंवा शासकीय रुग्णालय। आपण बघतोय की या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट की बाळ आणि माता हे सुरक्षित आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आता योग्य उपचार होणं गरजेचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।